विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण एक मजेशीर गोष्ट शिकणार आहोत. मजेशीर म्हणजे इतकी मजेशीर की आपण अभ्यास करता 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 मला खात्री आहे की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि इतके आश्चर्यचकित की तुमचे असे डोळे मोठे विस्फारले जातील. आणि जेव्हा तुम्हाला समजेल की आपण काय अभ्यास करतो आहोत तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या अशा नजरा माझ्याकडे भिडतील आणि बास एकटक बघून तुम्ही आता सांगाल की विचार कराल की आता पुढे काय, आता पुढे काय, आता पुढे काय. तुम्हाला समजलं की मी कशाबद्दल बोलतो आहे. आपण अभ्यास करणार आहोत पृथ्वीच्या गतीबद्दल. पृथ्वीची गती किती. हां, आता अगदी सहज गप्पा मारताना जर विचारलं पृथ्वीची गती किती तर काय तसं फारसं सांगता येत नाही. मी एका मुलाला विचारलं होतं तर तो म्हणला की काय साधारणपणे आपली स्कूटर किंवा मोटरसायकल 40 किलोमीटर वेगाने जाते असेल, 40-50 किलोमीटरचा असेल. आता बघा मी तुम्हाला माहिती का देतो आहे सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ना ती आयुष्यभर लक्षात ठेवा आणि मग तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं याच्यातनं तुम्हाला सापडत जाणार आहेत. तेव्हा पृथ्वीची गती किती असा जर कोणी प्रश्न विचारला तर दोन गोष्टींची गती आपल्याला सांगता येते. एक म्हणजे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती आणि दुसरं स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी सूर्याला प्रदक्षिणा घालते त्यामुळे सूर्याभोवती फिरण्याची गती किती. या दोन गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. आता असं काही म्हणता येणार नाही की हा इयत्ता 5वी करताय का 6वी करताय का 7वी करताय का 8वी करताय असं काही नाही. पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्यांकरता हा अभ्यास आहे आणि म्हणून हा अभ्यास तुम्हाला खूप मजेशीर वाटणार आहे. आता थोडंसं या ठिकाणी गणित करावं लागणार आहे तुम्हाला आणि ते गणित करताना थोडं लक्ष द्यावं लागेल. गणित करायचा कंटाळा करायचा नाही. कारण काय की आपण खूप मजेशीर माहिती घेणार आहोत. आता पृथ्वी स्वतःभोवती एका दिवसात फिरते हे बरोबर आहे की नाही. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. पृथ्वी स्वतःभोवती एक दिवसात फिरते म्हणून दिवस आणि रात्र होतात दररोज. जो भाग सूर्याच्या समोर असतो तोपर्यंत तो दिवसा म्हणतो आपण. त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूचा भाग त्यावेळेस रात्र असते तिकडे. पुन्हा तो भाग पुढे येतो की तिथे दिवस होतो आणि हा इकडे रात्र होतो. म्हणजे 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. आता 24 तास म्हणजे किती सेकंद. आपण सेकंदाचा विचार का करतोय तुम्हाला मी नंतर सांगेन. 24 तास म्हणजे किती सेकंद हा जर विचार करायचा असेल तर आधी काय करायला लागेल की 60 सेकंदाचा 1 मिनिट बरोबर आहे. 60 सेकंदाचा होतो 1 मिनिट. 60 मिनिटांचा होतो 1 तास बरोबर आहे. 60 सेकंदांचा होतो 1 मिनिट. 60 मिनिटांचा होतो 1 तास आणि 24 तासांचा 1 दिवस बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सेकंद मिनिट आणि तास असा हिशोब करत जावं लागेल. म्हणजे 60 सेकंदांचा 1 मिनिट म्हणून पहिले 60 घ्या गुणिले 60 मिनिटांचा 1 तास म्हणून पुन्हा 60 घ्या म्हणजे 1 तास झाला गुणिले 24 म्हणजे 86,400 सेकंद होतात 24 तासाचे. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते ती किती वेळात फिरते तर 86,400 सेकंद. अगदी साधी गोष्ट आहे की सेकंद मिनिट तास आणि मग त्याला 24 तासांनी गुणलं की किती होतात 86,400 सेकंद होतात. पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणेला काय म्हणतात माहिती का. परिभ्रमण म्हणतात विज्ञानाच्या भाषेमध्ये. प्रदक्षिणेला म्हणतात परिभ्रमण. तर पृथ्वीला स्वतःभोवती परिभ्रमण करण्याकरता 365 दिवस लागतात. हे तर तुम्हाला माहिती आहे. 365.25 दिवस लागतात. त्याला आपण 1 वर्ष झालं असं म्हणतो. 1 वर्ष झालं. तर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ म्हणजे 24 तास आणि पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा जो काळ आहे सूर्याभोवती त्याला परिभ्रमण असं म्हणतात. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा जो काळ आहे त्याला परिभ्रमण असं म्हणतात. आणि ते 365 दिवसामध्ये पृथ्वी पूर्ण करते म्हणून त्या परिभ्रमणाच्या काळात 365.25 दिवस लागत असल्यामुळे 1 वर्ष हे 365.25 दिवस असं मानलं जातं. तेव्हा पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाला 365 दिवस लागतात. 1 दिवस 24 तासाचा असतो असं आपण पाहिलं. 365.25 हे मात्र लक्षात ठेवा आपण रफली 365 म्हणत असतो.
आता वेगाबद्दल जर बोलायचं असेल, कुठलाही वेग जर बघायचा असेल, की आपण असं म्हटलं की स्कूटरचा वेग किती आहे किंवा कारचा वेग किती आहे, असं म्हटलं तर आपल्याला दोन गोष्टी लागतात, हो की नाही? काय काय लागतं? की अंतर लागतं, अंतर आणि काळ. काळ म्हणजे वेळ. म्हणजे 1 किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागला असं आपण म्हणतो. किंवा उलटं, 1 तासामध्ये किती अंतर गेले. मग बघा, 40च्या वेगाने गेला असं आपण म्हणतो, म्हणजे 1 तासामध्ये, ताशी 40, 1 तासामध्ये 40 किलोमीटर तो माणूस गेला किंवा ती गाडी गेली. एखादी एस टी बस आहे, ती 40 किलोमीटरच्या वेगाने नाशिकपासून पुण्यापर्यंत जात असेल तर काय विचार करायला लागतो की नाशिक पुण्याचं अंतर किती आहे, आणि मग ते एवढे किलोमीटर ताशी 40 किलोमीटरच्या अंतराने किती वेळ लागेल असा भागाकार करतात. तेव्हा दोन गोष्टी लागतात, एक म्हणजे काळ आणि दुसरं म्हणजे अंतर. आता आपण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा काळ लक्षात घेतला, किती? 24 तास काळ लक्षात घेतला, किंवा आपण त्याचे सेकंद सुद्धा काढले ते, पण 24 तास हा काळ आपण लक्षात घेतला पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा, हो की नाही, प्रदक्षिणा घालण्याचा. पृथ्वीचा जो परीघ आहे, परीघ म्हणजे काय माहिती आहे का? परीघ म्हणजे गोलाच्या बाहेरची बाजू. परीघ म्हणजे व्यास नाही, लक्षात घ्या. परीघ म्हणजे व्यास नाही, परीघ म्हणजे बाहेर. तुम्ही एक चेंडू घेतला आणि तो बाहेरून जर असा मोजला तर त्याला म्हणतात परीघ मोजणं. चेंडू तो असा बाहेरून मोजला की त्याला म्हणतात परीघ. हा पृथ्वीचा जो परीघ आहे तो 40,000 किलोमीटर आहे. 40,000 किलोमीटर परीघ आहे. हे झालं अंतर, स्वतःभोवती फिरते म्हणजे हे झालं अंतर. हे 40,000 किलोमीटर पृथ्वी किती वेळामध्ये पूर्ण करते? 40,000 किलोमीटरची प्रदक्षिणा पृथ्वी किती वेळामध्ये पूर्ण करते? पृथ्वी पूर्ण करते 24 तासात. आता अगदी साधं आहे, 40,000 किलोमीटर भागिले 24 असं जर केलं तर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग लक्षात येईल, पृथ्वीची गती लक्षात येईल. ती किती आहे माहिती आहे? 40,000 किलोमीटरला जर 24 तासांनी भागलं तर ते येतं 1666 किलोमीटर ताशी वेग. 1 तासाला 1666 किलोमीटर हा पृथ्वीचा वेग आहे, लक्षात घ्या. 1 तासाला 1666 किलोमीटर. आपण कशाची तुलना करूया, म्हणजे हा वेग किती जास्त आहे तुमच्या लक्षात येईल. आपली जी रेल्वे गाडी आहे ही साधारणपणे ताशी 100 ते 120 किलोमीटर जाते. तुम्हाला माहिती आहे रेल्वे किती वेगात जाते? ताशी 100 ते 120 किलोमीटरनी रेल्वे जाते. तरी आपल्याला किती वेगाने वाटते? ती खूप वेगात जाते असं वाटतं. विमानाचा वेग आहे सर्वसाधारणपणे 800 ते 1000 किलोमीटर ताशी जातो. 800 ते 1 किलोमीटर. आपण विमानात बसलेले असताना बाजूला ते जसं रेल्वेमध्ये झाडं मागे जातात वगैरे तसं विमानात काही होत नाही, म्हणून आपल्याला विमानात तो वेग लक्षात येत नाही. पण विमान साधारणपणे 800 ते 1000 किलोमीटर ताशी या वेगाने जात असतं. एखादं खूप मोठं वादळ आलं, प्रचंड मोठं वादळ आलं असं म्हणतात ना, अमुक एका देशात वादळ आलं, तमुक देशात वादळ आलं, पार बिल्डिंग पडून गेल्या, झाडं कोसळून गेले. ते वादळ साधारणपणे 150 ते 160 किलोमीटर ताशी वेगाने आलेलं असतं. म्हणजे बघा, ताशी 150 ते 160 किलोमीटर वेगाने जर वादळ आलं तर इमारती पडून जातात, झाडं उन्मळून पडतात, इतका त्याचा वेग प्रचंड असतो. आणि आता या सगळ्याच्या तुलनेत लक्षात घ्या, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग 1666 किलोमीटर प्रति तास एवढा आहे, प्रचंड आहे. पृथ्वीची गती किती? तर पृथ्वीची गती 1666 किलोमीटर प्रति तास. 1666 किलोमीटर प्रति तास. मला एका मित्राने असा प्रश्न विचारला की सर, पृथ्वी एवढ्या जर वेगाने फिरते आहे, एवढी प्रचंड वेगाने फिरते आहे, तर आपण पृथ्वीवर राहिलो कसे चिकटून? गुरुत्वाकर्षण हा त्याचा एक महत्त्वाचा, म्हणजे फक्त गुरुत्वाकर्षण हा एकच विषय त्याच्यामध्ये आहे. दुसऱ्या एकाने फार मजेने मला प्रश्न विचारला. तो काय म्हणला की हे बघा सर, आपण विमानाचं तिकीट का काढतो? आपण रेल्वेचं तिकीट का काढतो? मी म्हटलं मग काय करशील? तो म्हणला मी असं करतो, एक मोठा बलून घेतो, बलून आणि
त्या बलूनला खाली असं बसायची जागा असते, मोठे बलून असतात असे आकाशात उडणारे बलून तुम्ही पाहिले असतील. तो मोठा बलून घेतो, त्याच्यात बसतो आणि उंच जातो जातो उंच 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 उंच. पृथ्वीला फिरू द्या खाली, पृथ्वी फिरतीये 1666 किलोमीटर. बाप रे बाप, एवढ्या घेतली फिरतीये, काय थोडा वेळ लागेल. मी जातो उंचावर, पृथ्वी फिरली, अमेरिका आली की पुन्हा खाली उतरतो, अमेरिका. पुन्हा अमेरिकेमध्ये पुन्हा बलूनमध्ये बसतो, बलून उंच असा नेतो, पृथ्वी फिरतीये फिरतीये फिरतीये, भारताला परत उतरलो, भारत. असं होऊ शकेल का? असं नाही होऊ शकणार. का नाही होऊ शकणार? त्याचं कारण असं आहे की पृथ्वीच्या बरोबर तिच्या भोवतालचं जे वातावरण आहे ते सुद्धा त्याच गतीने फिरत असतं. जर तसं नाही झालं तर काय झालं असतं? पृथ्वी इतक्या गतीने फिरतीये आणि भोवतालचं वातावरण जर शांत राहिलं असतं तर पृथ्वीवर वादळं आली असती, म्हणजे आपण राहिलोच नसतो, म्हणजे पृथ्वीवर काहीच होऊ शकलं नसतं, हो की नाही? पृथ्वीच्या बरोबर तिच्या भोवतालचं वातावरण सुद्धा त्याच गतीने फिरत असतं. त्यामुळे आमचा मित्रांनी जर बलून घेतला असता आणि तो बलून घेऊन जर उंचावर गेला असता आणि अमेरिका याची वाट पाहत बसला असता सकाळपासून, तर संध्याकाळी उतरला असता तर परत भारतातच उतरला असता. कारण काय की पृथ्वी ज्या गतीने फिरतीये त्या गतीने वातावरण सुद्धा फिरतंय. त्यामुळे पृथ्वीच्या भोवती असलेलं वातावरण आपल्या बरोबरीने फिरत असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. नाहीतर आपल्याला ते जाणवलं असतं. जर आता बघा, तुम्ही रेल्वेत बसलेले आहात आणि रेल्वेमध्ये तुमच्या शेजारून त्याच गतीने जर एखादी रेल्वे चाललेली असेल तर तुम्हाला असं वाटतं की आपण एकाच ठिकाणी आहोत. तसं पृथ्वीच्या भोवतीचं वातावरण पण त्याच गतीने फिरतंय, त्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. जर पृथ्वी क्षणभर थांबली, लक्षात घ्या, क्षणभर थांबली तर या पृथ्वीवर 1666 किलोमीटर, म्हणजे आत्ताची जी मोठी मोठी वादळं येतात त्याच्या 10 पट मोठी वादळं येतील आणि त्या एका क्षणात पृथ्वीवरचं सगळं अवकाशात फेकलं जाईल. त्या एका क्षणात सगळे झाडं, माणसं, बिल्डिंग, सगळं पृथ्वीवर जे काय आहे ते मोठे मोठे दगड, डोंगर, सगळं खाटकन सगळं अंतराळात फेकलं जाईल. एक क्षण जर ती थांबली तर. पण असं होत नाही. अब्जावधी वर्षापासून असं झालेलं नाही, असं होत नाही. घाबरायचं कारण नाही, काळजी करायचं कारण नाही, पण पृथ्वीच्या गतीचा अंदाज यावा याच्याकरता मी तुम्हाला एक गंमत सांगितली. आता आपण गतीचा दुसरा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती किती असावी, काय अंदाज? आपल्याला सूर्याभोवती म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्याकरता 1 वर्ष लागतं एवढं आपल्याला माहिती आहे. पण 1 वर्ष म्हणजे हे काय झालं? काळ झाला. अंतर कुठे माहिती आहे आपल्याला? अंतर माहिती झालं तर तुम्हाला कळेल की पृथ्वी काय गतीने सूर्याभोवती फिरते, म्हणजे किती प्रचंड गती आहे पृथ्वीची. बरं, आपण फक्त पृथ्वीबद्दलच बोलतोय असं नाही आहे. पृथ्वीपेक्षा जास्त गती असलेले ग्रह आहेत, पृथ्वीपेक्षा जास्त गती असलेले ग्रह आहेत आणि ते पण असे प्रचंड गतीने या सूर्याभोवती फिरत आहेत. तेव्हा लक्षात घ्या, आपण काळ पाहिला 365 दिवस म्हणजे 1 वर्ष, किंवा 365.25 1 वर्ष, असा आपण 1 दिवसाचा विचार केला, 1 वर्षाचा विचार केला. परंतु हे 1 वर्षात किती अंतर फिरते पृथ्वी, तर तो जो परिघ आहे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा जो परिघ आहे, कक्षा आहे, ती जी कक्षा आहे, जे पृथ्वी फिरते ते जे अंतर आहे ते आहे 92,42,05,381 किलोमीटर. 92 कोटी, किंवा अगदी थोडंसं काय म्हणू आपण, थोडक्यात बोलायचं तर 92.5 कोटी किलोमीटर. 92.5 कोटी किलोमीटर अंतर पृथ्वी किती दिवसात फिरते? फक्त 365.25 दिवसात. म्हणजे आता आपल्याला भागाकार करावा लागेल की नाही? म्हणजे ताशी वेग करायचा असेल आपल्याला तर भागाकार करावा लागेल की नाही? मग भागाकार कसा करणार? भागाकार करायचा असेलच
तर 92,42,05,381 किलोमीटर भागिले 365. कारण 365 दिवस लागतात. दोन गोष्टी लागतात की नाही, काळ आणि अंतर. अंतर किती आहे? 92,42,00,000 म्हणजे 92.5 कोटी अंतर आहे. किलोमीटर 92.5 कोटी किलोमीटर अंतर आहे आणि 365.25 दिवसामध्ये ते पूर्ण करते. तर एका दिवसामध्ये म्हणजे त्याला जर भागलं आपण 24, त्याला 365 भागलं तर एका दिवसाचं अंतर निघेल. एका दिवसामध्ये तुम्ही केलं का गणित? एका दिवसामध्ये 25,32,069 किलोमीटर. 25,32,069 किलोमीटर एका दिवसात. काय गतीने फिरतीये एका दिवसात 25,00,000 किलोमीटर. म्हणजे काय झालं, काय गती झाली ही, तुम्हाला आम्हाला अजिबात जाणवत नाही. बघा या विश्वाचं कसं आहे सगळं, तुम्हाला आम्हाला जाणवत सुद्धा नाही. पण 25,00,000 किलोमीटर या गतीने, 25,32,000 या किलोमीटर या वेगाने पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा करते. आता हे झालं 24 तासाचं अंतर, एका दिवसाचं अंतर झालं. आता आपल्याला ताशी वेग काढायचा आहे आणि ताशी वेग काढण्याकरता काय करणार आपण? 25,32,069 हे जे एका दिवसाचं अंतर आहे त्याला भागिले 24 केलं की एका तासाचं अंतर निघणार आहे. आणि एका तासाचं अंतर हे काढायचं असेल आपण, हे गणितचं केलं आपण, भागाकार जर केला तर ताशी 1,50,502 किलोमीटर एवढं अंतर येतं. ताशी 1,50,000 म्हणजे 1,50,000 किलोमीटर एका तासाला. काय आहे ना, तुमचे डोळे विस्फारले की नाही? पृथ्वी एका तासाला 1,50,000 किलोमीटर अंतर ह्या वेगाने जाते आहे सूर्याभोवती. आणि ह्या वेगाने जाते म्हणून ती 365 दिवसामध्ये स्वतःच म्हणजे एक वर्षामध्ये सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करते. तुम्हाला लक्षात आलं असेल की पृथ्वीची गती किती असं जर कोणी विचारलं तर ह्या दोन गोष्टी सांगितल्यावर कोणी खरं म्हणजे आधी विश्वासच ठेवत नाही. एवढी गती मग आपल्याला समजत कसं नाही, मग आपल्याला जाणवत कसं नाही? त्याचं कारण काय? भोवतालचं वातावरणसुद्धा त्याच्या बरोबरीने फिरत असतं. तेव्हा पृथ्वीची गती किती या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला द्यायची वेळ आली तर पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याची गती 1,666 किलोमीटर प्रति तास, एका तासाला 1,666 किलोमीटर. आणि पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण करण्याची गती ताशी 1,50,502 किलोमीटर एवढी आहे. असं उत्तर दे. आहे ना मजेशीर? आहे ना मजेशीर? तेव्हा पृथ्वीची गती ही गोष्टच फार मजेशीर आहे. असा अंतराळवीर किंवा नासासारख्या ठिकाणी अभ्यास करताना प्रत्येक ग्रहाची स्वतःभोवती फिरण्याची गती, प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची गती या सगळ्याचा अभ्यास करतात. आणि त्या व्यतिरिक्त प्रत्येक ग्रहाला किंवा काही ग्रहांना जे चंद्र आहेत, म्हणजे जसं पृथ्वीला एक चंद्र आहे तसे काही बाकीच्याही ग्रहांना चंद्र आहेत, त्या चंद्रांची त्यांच्या भोवती फिरण्याची गती या सगळ्याचा अभ्यास अंतराळशास्त्रामध्ये केला जातो. तेव्हा मित्रांनो, मला खात्री आहे की पृथ्वीची गती किती या कार्यक्रमामध्ये तुम्हाला नक्की आनंद वाटला असेल. आणि याचं उत्तर कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही भान आहे असं आपल्याला म्हणता येईल की तुम्हाला भान आहे की पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची आणि पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण करण्याची गती किती. तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये या सगळ्या वातावरणाचा, या सगळ्या अंतरिक्षाचा आणि या सगळ्या ग्रहांचा, या सगळ्यांचा अभ्यास करण्याकरता मनःपूर्वक शुभेच्छा.